बातमी आहे नागपूरमधून। नागपूरच्या सीए रोडवर जिलेटिनच्या कांड्या मिळालेल्या आहेत। परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। बॉम्ब शोधक पथक तिथे दाखल झालंय। दोसर भवन परिसरात ह्या जिलेटिनच्या वस्तू म्हणजे जिलेटिनच्या कांड्या ज्या आहेत त्या आढळल्याचं कळतंय। ह्या जिलेटिनच्या कांड्या नेमक्या कुठून आल्या, कशा आल्या, कशा करता त्या आणण्यात आलेल्या होत्या, या पाठीमागे काही घातपात घडवण्याचा इरादा आहे का, याचा शोध जो आहे तो घेतला जातोय। अधिक माहिती आपण घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्या बरोबर आहेत। उदय, काय माहिती याबद्दल? विशाल, खरं तर नागपूरच्या या दोसर भवनमध्ये या परिसरामध्ये जे आहे ते काही वेळा आधी जिलेटिनच्या काही कांड्या आणि डिटोनेटर असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती आणि आता आपण इथं पाहतोय की बॉम्ब नाशक शोधक पथक जे आहे ते इथे दाखल झालेलं आहे आणि आता जी माहिती मिळते आपण पाहतोय की त्या पथकाच्या माध्यमातून या घराच्या परिसरामध्ये जे बाजूला काही झाडं आहेत आणि जी रिकामी पडलेली जागा आहे त्या भागामध्ये या जिलेटिनच्या कांड्या सापडल्या होत्या। जी काही माहिती समोर येते त्यानुसार ते जिलेटिन ऍक्टिव्ह मोडमध्ये आहे, त्यामुळे पोलीस खबरदारी घेत आहे, कारण जर त्याचा ब्लास्ट झाला तर मोठी हानी जी आहे ती होऊ शकते। या परिसरामध्ये दाटीवाटीचा हा परिसर आहे आणि आता याचा शोध तर घेतला जाईल की या जिलेटिनच्या कांड्या हे डिटोनेटर इथं कुठून आलं। मात्र सध्या त्याला डिस्प्यूज करण्याचं काम जे आहे ते पोलिसांसमोर अत्यंत महत्वाचं असणार आहे आणि त्यासाठी आपण पाहतोय की पोलिसांकडून इथं जे आहे ते बॉम्ब नाशक पथक असेल किंवा याच्याशी संबंधित फॉरेन्सिक लॅब असेल, या सगळ्या गोष्टींना जे आहे ते इथं पाचारण करण्यात आलेला मोठा पोलीस बंदोबस्त या सगळ्या परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे आणि नेमके हे जिलेटिन इथं कुठून आले या सगळ्या गोष्टींचा शोध जो आहे तो पोलिसांमार्फत घेतला जातो। आपण पाहतो की या सगळ्या परिसराला सील केलेला आहे। इथं आपल्यासोबत काही वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू की नेमक्या ह्या जिलेटिनच्या कांड्या इथं कुठून आलेल्या आहेत। सहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी सर आपल्या सोबत आहेत। सर, या जिलेटिनच्या कांड्या नक्कीच पाहतोय की आपण वरिष्ठ पोलीस अधिकारी जे आहेत ते या सगळ्या संदर्भातली चर्चा करतात। सहपोलीस आयुक्त दर्जाचे अधिकारी इथं उपस्थित झालेले आहे आणि या कांड्या इथं कुठून आल्या, कारण इथं कार्यालय दिसतं आहे आणि त्या कार्यालयाच्या बाजूला जी झाडं लावलेली असतात घराच्या शेजारी त्याच्यामध्ये बोरीमध्ये भरलेल्या अवस्थेत ह्या सकाळच्या वेळी या घरातल्या नागरिकांना काहीतरी आहे तिथं असं लक्षात आलं आणि त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली आणि पोलिसांना या सगळ्या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन जे आहे ते इथं पोहोचलेल्या बॉम्ब नाशक पथकाच्या माध्यमातून त्या सगळ्या गोष्टी आता याबद्दलचा अपडेट